मिरजे सुरेश भाऊ खाडे यांचा तालुक्यातील सकल वारकरी संप्रदायातर्फे सत्कार। माझ्यासोबत वारकरी संप्रदाय म्हणजे पांडुरंग आहे। जिल्ह्यातील वारकरी संप्रदाय एकत्र करून त्यांच्यासाठी काम करणार सुरेश भाऊ खाडे। मिरज विधानसभा निवडणुकीत सुरेश भाऊ खाडे यांना विजयाचा चौकार मारण्यासाठी मोलाचा वाटा उचलणाऱ्या मिरज तालुक्यातील सकल वारकरी संप्रदायाच्या वतीने पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांचा सत्कार करण्यात आला। खाडे कुटुंबीय आणि वारकरी संप्रदाय यांचे अतूट नाते जपण्याकरिता वारीला आलेल्या वारकऱ्यांनी वारीमधून परत येऊन मतदान करून सुरेश भाऊ खाडे यांना मतदान रूपी आशीर्वाद दिला होता। रवी मोरे यांनी या ऋणानुबंधाची आठवण करून देऊन वारकरी संप्रदाय हा खाडे कुटुंबाच्या सोबत नेहमीच पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचा विश्वास दिला। आणि यावेळी तालुक्यातील सोनी, भोसे, पाटगाव, तानंग, मैसाळ, शिपूर, व्यंकोचीवाडी, कौलापूर, बेडग, मिरज आदी अनेक गावातील वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि नियोजन वारकरी संप्रदायाचे तालुका प्रमुख तसेच कलाकार मानधन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय रवी भाऊ मोरे यांनी केलं। माझ्यासोबत वारकरी संप्रदाय म्हणजे साक्षात पांडुरंग आहे। सांगली जिल्ह्यातील वारकरी संप्रदाय एकत्र करून त्यांच्यासाठी काम करण्याचं अभिवचन सुरेश भाऊ खाडे यांनी दिलं आहे। भजनी मंडळाचं कॉम्पिटिशन झालं असेल, आबासाहेब आले असतील, आबासाहेबांनी मिटिंग घेतली असतील, आपल्याबरोबर राहिले असतील, ते वारकरी संप्रदायामध्ये चांगलं काम करतात। परवा पंढरपूरला कुठल्या तर मठामध्ये पाण्याची टंचाई होती, ती मला सांगितली। त्यानंतर लगे आम्ही तिथे एक्झिबिशन केलं, बोर मारली, मोटर टाकली, एमएससीबी कनेक्शन दिलं, पाणी वर काढून दिलं, पांडुरंगाच्या कृपेनं पाणीही लागलं चांगलं। अशा गोष्टी होत गेल्या। काय लोकांचं होतं की जुनी भजनी मंडळ होती, काय लोकांचं सामान त्यांचं तुटल्या फुटल्या असायचं आणि त्यातून ते वाजवत आनंद लुटायचे सगळे। ज्यावेळी माझ्या लक्षात आलं त्यावेळी रवीला म्हणलं की रवी नाही आहे, आपण भजनी मंडळांना आपण सामान देऊया त्यांना। एवढं सगळं आनंदानं करतात, एवढं सगळं भजनी पांडुरंगाचं गाणं गातात, सगळं करतात, तर त्यांना आपण सामान द्यायचं। तर आम्ही बऱ्याच मंडळाला, परंतु जवळजवळ सगळ्याच मंडळांना जवळजवळ सामान आम्ही देऊ केलेलं। 40 मंडळाला आपल्या तालुक्यातला आम्ही तबला, पिटी, टाळ काय असेल कधी रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने आम्ही द्यायची व्यवस्था केली। हे चाललं पाहिजे, थांबलं नाही पाहिजे, एवढं भागलं नाही आहे। कारण ही परंपरा कितीतरी वर्षाच्या, लाखो वर्ष गेली असतील, त्याला लाखो वर्षापासून ही परंपरा चालू आहे। आमचा देव हा गरीब आहे, त्याला फक्त काय लागतंय, एक तुळशीचं पान लागतं। दुसऱ्यासारखा मोठा आमचा देव नाही आहे, सोनं पैसा अडका करा, हे करा। एक तुळशीचं पान दिलं की आमचा देव आम्हाला पावतो। गरीबाचा गरीब देव असल्या कारणानं निश्चितच आपल्याला सामाना भावतो, आपल्याला पावतो। आणि ह्या इलेक्शनमध्ये निश्चितच मी अनुभव घेतला की कार्तिकी वारीला सगळा प्रचार चालू होता, पण मनात आलं कार्तिकी चुकेल, कारण कार्तिकी माझी वारी असायची। तरी मी 10 वाजता 12 वाजता मी गेलो पंढरपूरला, 2चा अभिषेक केला आणि परत 4ला मी पुन्हा मतदारसंघात आलो। वारी चुकली नाही, कारण ते मनाला लागून गेलं असतं की माझी वारी चुकली, माझी वारी चुकली, माझी वारी चुकली, कंत राहते ना। पण आम्ही जाऊन दर्शन करून आलो। देवाला काय मागितलं आम्ही? सगळ्यांना सुख, शांती, समाधान, आरोग्यमय जीवन दे, संकटातून त्याला दूर कर। आणि त्यासाठी काय करायला लागत असेल तर माझ्या डोक्यावर आशीर्वाद दे, मी करायला तयार आहे असं म्हणलं। ह्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो। आज एवढ्या मोठ्या संख्येनं आपल्या सगळे वाक्य समजत लोक आहात, खूप आनंद आहे। मला वाटतं हे बऱ्याच मतदारसंघापेक्षा हे एक वेगळ्या मतदारसंघामध्ये वेगळं घडतंय, हे असं मी कुठं ऐकलं नाही। हे वारकरी संप्रदाय सगळ्या एका जागी येतोय आणि आपण वारकरी आहे। आणि वारकरी असल्या कारणानं निश्चितच एक पहिल्यापासून एक धागा दोरा जोडलेला आहे तिथं, त्यामुळं काही वेगळं असं नाही आहे। राजकीय माणसं येतात, फक्त निवडणूक आली की देवाच्या पाया पडतात, निवडणूक झाली की देवावर बघत पण नाही आहेत, पण तसं आपला विषय नाही। आपला विषय पारंपरिकपणे चाललेला हा विषय चालतो आपल्याला। आणि ह्या दृष्टिकोनातून काम करत असताना निश्चितच पांडुरंगालाही प्रार्थना करेन मी की पांडुरंगा एवढ्या विश्वासानं, एवढ्या श्रद्धेनं ह्या लोकांनी मला आशीर्वाद दिले, मला एवढी ताकद दे की मी ह्या तालुक्यामध्ये सगळ्यांचं भलं करू शकेल, गोरगरिबांची सेवा करू शकेल। एवढंच मागतो आपण त्याला, दुसरं काय मागतो आपण त्याला? राजकारणात आपण आलो, ही 4थी टर्म झाली, मी 5 वेळा आमदार तुम्ही मला केले तशा दिल्यात। किती वेळा? खायचं काम आहे का? आणि ह्या तालुक्यात हा अवघड आहे, पण तुमचं प्रेम आहे, पांडुरंगाचे आशीर्वाद आहे, घडलंय, पुढेही घडेल चांगलं। 5 वर्ष सेवा
प्रामाणिकपणे निस्वार्थ पारदर्शकता करून आपण सेवा करणार आहोत। त्या दृष्टिकोनातून सगळ्यांचे आशीर्वाद प्रेम असंच आमच्या पाठीशी आपण ठेवावं। निश्चित ब्युरो रिपोर्ट SVN मराठी मिरज।